अत्यंत महत्त्वाचा आहे। भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिनं जपान खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे। आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तिनं जपानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला। केवळ 50 मिनिटं चाललेल्या या सामन्यामध्ये सिंधूनं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे। या विजयासह जपान ओपन स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे। सिंधूचं हे पहिलंच BWF सुपर 750चं विजेतेपद असून 2022च्या सिंगापूर खुल्या स्पर्धेनंतर तिनं हे पहिलं मोठं विजेतेपद मिळवलं आहे। भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक कामगिरी अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही. सिंधूच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये दृढ निश्चय आणि कौशल्याचं दर्शन तिने घडवलं। ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे। यामुळे या यशाला अधिकच झळाळी प्राप्त झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। देशभरातल्या अगणित युवा क्रीडापटूंना हे यश प्रेरित करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे। तर क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनीही पी.व्ही. सिंधूचं या यशाबद्दल अभिनंदन केलं असून जपान खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरून सिंधूने इतिहास घडवला आहे। तिच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। फुटबॉल फिफा विश्वचषक स्पर्धेचा